एक असा देव जो आपल्या भक्ताला भेटायला स्वतः वैकुंठातून धावत येतो. पण तोच भक्त त्या देवाला थांबायला सांगतो आणि देवही युगे तिथे उभा राहा. जगात असं कोणतं दैवत असेल जो आपल्या भक्तासाठी एका विटेवर उभा आहे? आज आपण याच विषयावर बोलतोय की विठ्ठल कमरेवर हात ठेवून का उभा आहे. याची सुरुवात होते भक्त पुंडलिकापासून. पुंडलिक चंद्रभागेच्या तीरावर आपल्या आई वडिलांची निस्सीम सेवा करायची. त्याची ही भक्ती पाहून स्वतः भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. देव दारात उभे राहिले, पण पुंडलिक त्यावेळेस आई वडिलांची सेवा करत होता. म्हणून त्याने देवाला जवळ पडलेली एक वीट पुढे सरकवली आणि म्हणाला, देवा, माझे हे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत तू या विटेवर उभा राहा. आपल्या या भक्ताचा मान राखण्यासाठी देवही विटेवर उभे राहिले. पण देव विटेवर का उभे राहिले? कमरेवर हात ठेवणे याला म्हणतात कटिबद्ध होणे. कमरेवर हात ठेवणे दर्शवते की विठ्ठलाने या संपूर्ण जगाचा भार पत्करला आहे, पण आपल्या भक्तासमोर तो अगदी निश्चिंत उभा आहे. तो आपल्याला सांगतोय की संसाराचा हा सागर कितीही खोल आणि मोठा असला तरी तो आपल्या कमरे इतकाच, म्हणजे अगदी सहज पार करण्याजोगा आहे. फक्त विठ्ठलावर विश्वास ठेवा. 28 युगे उलटली तरी विठ्ठल आणि पुंडलिकाचं हे नातं आजही तितकंच जिवंत आहे. पंढरपूरचा विठ्ठल आपल्याला हीच शिकवण देतो की जो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, स्वयं देव त्याच्यासाठी धावत येतो. या वैचारिक बदलाची आजच्या काळात तितकीच गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. आणि अशाच पौराणिक माहितीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.